नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री उद्धव ठाकरे आज आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना ज्या पद्धतीच्या भाषेचा प्रयोग करतायत त्यातनं एकतर निश्चित झालं की महाराष्ट्राच्या विधानसभेचे निवडणुकीचे जे बिगुल आहेत ते वाजूच लागलेले आहेत, ते अधिक जोरात वाजणार आहेत आणि त्यातनं ही आक्रमक भाषा येते. पण कोणे एकेकाळी ज्यांचं अतिशय सख्य होतं असे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातला गेल्या काही दिवसातला संवाद, ते एकमेकाविषयी वापरत असलेली भाषा पाहता उद्धव ठाकरे यांचं अशा पद्धतीच्या भाषेचं प्रयोग करणं हे काही नवीन नाहीये. पण त्याबरोबरच ज्या उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत नरेंद्र मोदी यांच्यावरती तशी थेटपणे टीका करायचं टाळलेलं आहे, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मानेचं ऑपरेशन झालं त्या काळामध्ये नरेंद्र मोदी हे त्यांची दररोज विचारपूस करत होते, किंवा नरेंद्र मोदी यांना महाविकास आघाडीचं सरकार असताना अजित पवार, अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरे हे जेव्हा भेटायला गेले त्यावेळेला त्यांची जी काही बैठक झाली ती 40 मिनिटाची स्वतंत्र अशी बैठक झाली. त्यामुळं एकीकडे महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग सुरू असताना सुद्धा उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये सौहार्दाचे संबंध आहेत हे महाराष्ट्र बघत होता. ते कालपर्यंत पण टिकलेले होते. एकदा मला आठवतं की ज्यावेळेला 25 वर्षानंतरची ह्या दोन्ही पक्षाची युती तुटली त्यानंतर तुळजापूरमध्ये पहिली उद्धव ठाकरे यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये कुणीतरी शहा, ज्याचा अफजल खानाचा त्यांनी तो संदर्भ लावला होता की शहा ही महाराष्ट्रावरती फौजा घेऊन चालून येत आहेत, अशा पद्धतीचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं आणि एका अर्थाने मुस्लिम राज्यकर्त्यांशी अमित शहा यांचा संबंध जोडला होता. पण ह्या सगळ्या 7-8 वर्षाच्या प्रवासामध्ये जी गोष्ट प्रकर्षाने उद्धव ठाकरे यांनी टाळली होती ती नरेंद्र मोदी यांच्यावरती थेट टीका करणं. पण आता असं दिसतं आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची गुर्मी उतरवण्याची जी भाषा उद्धव ठाकरे करतायत त्यानंतर 2019च्या निवडणुकीची लढाई ही आरपारची असणार आहे हे आता स्पष्ट झालंय. असं की लोकसभा निवडणुकीचं जर विश्लेषण तुम्ही केलं तर आत्ताच्या ह्याच भाषणामध्ये जे उद्धव ठाकरे म्हणतायत की आपल्यासोबत बरेच लोक येत आहेत, मुस्लिम पण येत आहेत आणि ख्रिश्चन पण येत आहेत, म्हणजे ह्या देशातला जो अल्पसंख्याक आहे तो अल्पसंख्याक उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर येतो आहे आणि ते दिसलं पण आहे लोकसभा निवडणुकीमध्ये. पण तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये जे अपेक्षित यश मिळणं अपेक्षित होतं तसं मिळालेलं नाही. काँग्रेस पक्षाला तुलनेनं उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्याचा खूप मोठा फायदा झाला, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कन्सॉलिडेशन ऑफ वोट म्हणतो तसं एकत्रीकरण मताचं झालं आणि त्याच्यामध्ये बहुतांश कारण हे उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये घेतलेली कठोर अशी भूमिका होती. आणि तुम्हाला आठवत असेल तर ज्याला आपण हायपर लोकल म्हणतो अशा पद्धतीच्या निवडणुकीकडे लोकसभेची निवडणूक जाईल हे प्रकर्षानं पाहिलं गेलं आणि त्यातला एनिमी नंबर 1 हा श्री देवेंद्र फडणवीस होते. भारतीय जनता पार्टीसाठी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हा एकमेव चेहरा असल्यामुळं आणि महाराष्ट्राची सामाजिक स्थिती शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारसरणीला जुळवून घेणारे असल्यामुळं विरोधी पक्षांनी सतत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केलेली. अर्थात देवेंद्र फडणवीस यांचं स्वतःचं गृहमंत्रीपदी असणं, त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद जाऊन उपमुख्यमंत्री पद येणं आणि त्यांनीच पक्षांतर्गत आपल्या मित्रांची सोडलेली साथ संगत या सगळ्यांचा जो समुच्चय झालेला आहे त्यातनं विरोधी पक्षाला देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं हे महत्वाचं वाटतं आणि ते तसे टार्गेट करत होते. पण ह्या दोघांचे जे संबंध आहेत ना की एकतर देवेंद्र फडणवीस राजकारणात राहतील किंवा मी राहणार नाही, ही भाषा टोकाची भाषा आहे. आता त्याला गेल्या आठवड्यामध्ये जी चर्चा महाराष्ट्रात सुरू झालेली आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पक्षाने एखादा निर्णय घ्यावा आणि त्यांना कदाचित राष्ट्रीय राजकारणामध्ये घेऊन जावं, त्यांच्याकडे राष्ट्रीय कार्यकारिणीचं एखादं महत्वाचं पद द्यावं किंवा जे.पी. नड्डा ज्यांना आता एक्सटेन्शन दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीनं अध्यक्षपदासाठी तर तिथे त्यांची नियुक्ती करावी, अशा पद्धतीचा आग्रह धरला आहे असं जे म्हणतात. आणि त्याला जोड मिळते ते एका कुजबुजीची. 2 आठवड्यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे मुंबईवरून नागपूरला गेले होते आणि ते अचानकपणे विमानतळावरून थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यालयामध्ये गेले आणि तिथं संघ पदाधिकाऱ्याबरोबर त्यांची प्रदीर्घ काळ चर्चा झाली असं म्हणतात. सो ती जी चर्चा महाराष्ट्रामध्ये हळूहळू तयार होते आहे की भारतीय जनता पार्टी इथून पुढे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा इतरांचा आणि त्यातल्या त्यात कोर ग्रुपमध्ये असलेल्या सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये करेल. आणि आपण बघत आहोत की पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवरती घेण्यात आलंय. बावनकुळे हे तर ओबीसीचे महत्वाचे नेते आहेतच,
मधल्या काळामध्ये विधान परिषदेवरती ज्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नियुक्त्या तुम्ही बघत आहात. मी ज्या पुण्यात उभा आहे तिथे मुरलीधर मोहोळ यांचं नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्याकडे सहकारसारखं महत्वाचं खातं दिलं जातं आहे. त्यामुळे एक सामूहिक नेतृत्व हे जसं पुढे येत आहे तसं तसं देवेंद्र फडणवीस यांचं पक्षातलं महत्वही कमी होईल अशा पद्धतीची चर्चा आहे. आणि त्याला जोडून जर उद्धव ठाकरे यांचं हा जो संदर्भ जर आपण बघितला तर पुढे राजकारणातल्या अनेक शक्यता सुद्धा सामोरे येताना दिसतात. जसं असं म्हटलं जातं की शरद पवार हे भारतीय जनता पार्टी बरोबर यासाठी आले नाहीत कारण त्यांना देवेंद्र फडणवीस वगळून महाराष्ट्रातला बीजेपी हा होता. आणि ही चर्चेतली गोष्ट आहे. अनेक राजकीय विश्लेषकांनी ती चर्चा केलेली आहे. असं म्हणतात की 2019ला ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस फोन करत होते त्यावेळेला त्यांनी फोन घेतला नाही. प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला सरकार स्थापन व्हायची वेळ आली त्यावेळेला देवेंद्र फडणवीस वगळून जर इतर कोणाला मुख्यमंत्रीपदी आणत असाल तर मला त्याची हरकत नाही अशीही भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती असं म्हणतात. आता ह्या सगळ्या चर्चेचा पुढचा टप्पा आज उद्धव ठाकरे यांनी गाठलेला आहे आणि ते असं म्हणतायत की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकतर देवेंद्र फडणवीस राहतील नाहीतर उद्धव ठाकरे राहतील. हे मोठं स्टेटमेंट आहे आणि ह्या स्टेटमेंटचा सगळा इतिहास मी तुम्हाला सांगितला. त्या इतिहासातनं दोन शक्यता दिसतात की देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचा भारतीय जनता पार्टी हा पक्ष राहिला तर त्याच्याबरोबर आम्ही भविष्यामध्ये कधीही एकत्र येणार नाहीत अशा पद्धतीचा हा मेसेज आहे. आणि दुसरा मेसेज जर मी म्हणालो तोच की भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातलं शीर्षस्थ नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस असल्यामुळं त्यांना अधिकात अधिक टार्गेट करून महाराष्ट्रातली सध्याची सामाजिक स्थिती ज्याबद्दल काल मातोश्रीच्या बाहेर तो संदर्भ पण विसरता कामा नये. मातोश्रीच्या बाहेर ज्यावेळेला मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आहेत तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य कालही आली आणि आजही श्री संजय राऊत यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. त्यामुळे हे एक मोठ्या राजकारणाचा भाग आहे की देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून भारतीय जनता पार्टीचं मानसिक खच्चीकरण करायचं किंवा भारतीय जनता पार्टीच्या मतात किती घट घडवून आणता येईल ती घडवून आणायची हा त्यातला एक भाग आहे. पण मला जास्तच सरप्राइझिंग हे वाटलं की यापूर्वी कधीही नरेंद्र मोदी यांच्याबद्दल न बोलणारे उद्धव ठाकरे हे अधिक कडवटपणाची भाषा वापरतायत. तो संदर्भही आजच्याच भाषणातला आहे की अधिकात अधिक अल्पसंख्याक आणि इतरांची जर मतं हवी असतील तर अल्पसंख्याक आणि इतरांच्या दृष्टीनं जे एनिमी नंबर 1 आहेत म्हणजेच नरेंद्र मोदी आहेत त्यांच्यावरती सडकून टीका करायची आणि त्या टीकेतनं जो आपला एक नवा जनाधार ते शोधतात. कारण कोर हिंदुत्ववादी वोटर काही प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेलं आहे. हे मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांना मिळालेलं यश अर्थात एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह आहे हे विसरून चालणार नाही. ते जे यश आहे ते यश पाहता जो नवा मतदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे येतो आहे तो जनाधार अधिक वाढवायचा असेल तर तुम्हाला नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सुद्धा अधिक टीकेची धार वाढवावी लागेल. हेच आजच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा अर्थ आहे. थांबूया आपण इथे. महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल जसे जसे वाचतील तसे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं विश्लेषण करणं फार गरजेचं आहे आणि ते करत असताना त्यातले मधले जे भाग आहेत ते आपण 2 मुद्द्यातनं घेत असतो. मला खात्री आहे की या व्हिडिओनंतर सुद्धा तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उकल झालेली नाही. त्यामुळे ज्या प्रश्नांची उकल झालेली नाही ते प्रश्न ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मी आणि एनडीटीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. युट्यूबला आहोत, आम्ही ट्विटरवरती आहोत, इन्स्टावरती आहोत आणि ऑब्व्हियसली फेसबुकवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा आणि तुमच्या महत्वाच्या सूचना जरूर कळवा.